नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गुजरी बाजार व्यापारी मंडळाच्या वतीने बाळगोपाळ दिंडीचे स्वागत। शहरासह जिल्हाभरात आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिभावाने विविध धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनातून साजरा करण्यात आला। विश्व हिंदू परिषदेने 50 वर्षापासून या दिंडीच्या स्वागताची सुरुवात केली असून गुजरी बाजार व्यापारी मंडळाच्या वतीने 40 वर्षापासून दिंडी वारीचे स्वागत करण्यात येते। दरवर्षी गोपाल दिंडी ही पांडुरंगाची महापूजा करून प्रसादाचे वाटप करण्यात येते। आषाढी निमित्त जिल्हाभरात घुमला भक्तिनाद। पालखी मिरवणूक, ग्रंथ, वृक्ष दिंडीतून जनजागृती। गावागावात विठ्ठलाचा जयघोषात भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात दिंडी काढून वेळी पावली। विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओम विठ्ठला जयघोषामध्ये परिसरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रविवारी आषाढी एकादशी निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले। दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह विविध सामाजिक संस्थांनी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यावेळी ग्रंथ वृक्ष दिंडी काढून पर्यावरण संवर्धनाच्या दिंड्यांच्या माध्यमातून संदेश दिला। तसेच अनेक विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी संतांच्या वेशभूषा परिधान करून सजीव देखावे सादर केले। तसेच परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। प्रथम सर्व भक्तांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। ही जी विश्व हिंदू परिषदेने सुरुवात केलेली वारी आहे तिला पुढच्या वर्षी 50 वर्ष होत आहेत आणि गुजरी बाजार व्यापारी मंडळ गेली जवळपास 40 वर्षापासून ह्या वारीचं स्वागत करते। दरवर्षी बालगोपालाची दिंडी येते। गुजरी बाजारमध्ये रिंगण होतं। रिंगण झाल्यानंतर महापूजा होती पांडुरंगाची आणि महापूजा झाल्यानंतर प्रसादाचं वाटप होतं। ही अशी सेवा जवळपास 40 वर्षापासून चालू आहे। गुजरी बाजार व्यापारी सर्व भाविक भक्त या दिंडीमध्ये सामील होतात। पूर्ण परळा या दिंडीमध्ये सामील होतात। दरवर्षी यावेळी पांडुरंगाची जी दिंडी निघते त्याला मनापासून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।